सर, आपण सांगितलं की सुरुवात करत असताना तुम्ही पहिल्या रोपाटी निवडल्या, म्हणजे त्या का बरं निवडल्या? तुम्ही मोठ्या शेळ्या बी तुम्ही घेऊ शकला असतात. सर, पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला चालू करायच्या वेळेस आर्थिक बाजूची कमतरता येते. त्यामुळं पहिलं शेडला बी माझे 5-5.5 लाख रुपये ऑलरेडी गेलेले होते. त्यानंतर गांडूळ खतातही प्रॉफिट झालं नाही. त्यामुळं मी शेळीचा व्यवसाय सुरू करायचा. त्यावेळेस आर्थिक बाजूची थोडी कमतरता भासल्यामुळे मी काय केलं, 10 बकऱ्या आणि 1 बोकड, जेणेकरून आपण विठ्ठल ओरिजिनल शेळी आणली प्युअर, तर दुसऱ्या बोकडा कुंकवानाच्या तिला लावण्यात येऊ नये. त्यामुळे बोकडही ओरिजिनल आणला त्याच्यासोबत. त्यामुळे आर्थिक बाजूमुळे सुरुवातीला कमी लॉट आणला. म्हणजे आर्थिक बाजूमुळे तुम्ही त्या निवडल्या. हो. बरं, तुम्हाला असं काही माहित होतं का बरं की बिटल मध्ये काम करायचं म्हणलं तर बिटल मध्ये अशा शेळ्या सुरुवातीला निवडल्या पाहिजेत, तशा निवडल्या पाहिजेत? नेमकं असं काही माहिती घेतली होती का? सुरुवातीला एवढी आयडिया नव्हती, पण तरी त्याचे फार्म पाहून मला थोडी माहिती आलेली होती. बरं, कुठे आपण कुठल्या फार्मला व्हिजिट वगैरे केली? इथं पाथर्डीला गेलतो, नंतर इथं गोळेगावला, नंतर जालना साईडला भोकरदन, 2-4 फार्म पाहिले. नंतर मला थोडं कळायला लागलं की कलर ब्लॅक असावा, पुढं शरीरावरती पांढरा काळा टिपका, व्हाईट टिपका नसावा महत्वाचं. प्युअर बिट्टल काळा जर कलर असेल तर ते मार्केट चांगलं राहतं. कानाची लेन चांगली असावी, नाकाची लेन, डोळ्याची लेन, परत डोळे कसे त्याच्यावर अवलंबून. बिंटल मध्ये बी 5 प्रकार आहेत सर. त्यामधून कळलं पाहिजे की डोळा कसा असावा, पोपटासारखं असं नाक असावं, कानाची लांबी रुंदी किती असावी, हाईट किती असावी, याच्यावर बिट्टल ओळख. नुसते काही लोकांची आता बंद झाली, फक्त कान लांबट झाले की बिट्टल झालं. मग काही लोकांनी काय केलं, क्रॉस मधून शेळडा, गावरान शेळडा बोकडाकून लावल्या, ते क्रॉस जन्माला आलं. ज्याला कळत नाही त्याला सांगून टाकते की हे बिट्टलच आहे, करा खरेदी. पण प्युअर बिट्टल आणि क्रॉस बिट्टल याच्यामध्ये लोकांना फरक कळाला. बर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी रचना असेल त्या रचनेचं जर समजा पाट असन किंवा एखादी शेळी असन, तुम्ही सांगितलं की त्याचं पोपटासारखं नाक असावं आणि ती कानाची लेंथ लांब नसायला पाहिजे, सगळ्याच गोष्टी त्याच्या व्यवस्थित असायला पाहिजेत. बर, आता ह्या ज्या गोष्टी तुम्ही ज्या फार्मला व्हिजिट केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे काही अशा शिकायला भेटतात, तिथे तुम्हाला नाविन्यपूर्ण गोष्ट खरेदी करायच्या आधी काय शिकायला भेटली? खरेदी करण्याच्या आधी मी सर्व पाहिलं, चौकशी केली की बाबा बिट्टल प्युअर कशी ओळखावी, खरेदी कुठून करावी. नंतर त्यांच्याकडून थोडी माहिती मिळाली, मोबाईलद्वारे, युट्यूबद्वारे, तुमच्या चॅनलवर माहिती पाहिली. थोडी माहिती चारी बाजूने करून नंतर मी हा पर्याय निवडला. आता कोणताही व्यवसाय, धंदा, बिझनेस किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला करायची म्हणलं तर तुम्ही सांगितलं आर्थिक अडचण तर असतीच, पण अडचण असती सुरुवात करत असताना काही विरोध असतो, घरच्याचा म्हणा किंवा आपले जे नातलग असेल कुणाचा बी काहीतरी वेगळं हा माणूस करायला लागलाय, ते करत असताना तशा काही अडचणी तुम्हाला आल्या? हो सर, आल्या मला अडचण. कारण पहिले एवढे पैसे मी स्वतः माझ्या मनावर गुंतवले. माझं घर गावामध्ये आहे, इथून 1.5 ते 2 किलोमीटर. माझी इथे एक जागी 9 ते 10 एकर शेती माझी एक जागी आहे. माझी इथून 3 ते 4 किलोमीटर वरून तलावामधून 4 ची पाईपलाईन इथपर्यंत आलेली. माझ्याकडे पाण्याची सुविधा सध्या चांगली आहे. शेती एका जागेवरती चांगली काळी शेती आहे. तर मी हे करत असताना मला कुटुंबातले लोक विरोध करायचे, काय करायचं शेडचं, एवढ्या छोटीशी खोली असली, पाऊस आला की बसू शकतात, बस एवढं झालं. पण माझा इथून माग 2-3 वर्षापूर्वीच प्लॅनिंग होता की आपण शेळी पालन भविष्यात कधीतरी आपल्याकडे पैसे आल्यानंतर करू. तर नंतर मध्येच आमच्या डोक्यात आलं की गांडूळ खत करावं, त्याच्यात काय प्रॉफिट झालं नाही, ते सांगितलं तुम्ही. बरोबर. मग शेळाचा पर्याय आता हळूहळू सुरू केला. 10 पासून चालू केला, आज 25 आहेत. अजून भविष्यात वाढतील. कोणी आपल्याकडे खरेदीसाठी आलं तर आपण कोणाला नाराज करीत नाहीत, मोकळं जाऊन देत नाहीत. 1 रुपया जास्त होईल, कमी होईल. बर, आता तुम्ही सांगितलं सुरुवातीला 10 शेळ्या वगैरे आणल्या, घरच्याचा विरोध झाला, सगळ्या गोष्टी माहिती घेतली, पण आपण सुरुवात करत असताना मिनिमम किती गुंतवणूक केली होती या क्षेत्रामध्ये? अंदाजे 10 आणल्या तेव्हा 2-2.5-3 लाख रुपये सुरुवातीला गुंतवले शेळ्यामध्ये. बर. आणि ह्या शेडला
या अशा छोट्या छोट्या रूम केल्या, जेणेकरून जास्ती वयाच्या 12 महिन्यावाल्या याच्यामध्ये, 8 महिन्यावाल्या असत्यात याच्यामध्ये, 10 महिन्याच्या असत्यात याच्यामध्ये. जो बोकड आहे आपला तो सारखा याच्यामध्ये ठेवला की त्याची शरीराची हानी होती, जेणेकरून त्याला सेपरेट रूम केली. त्यांना चारा खाण्यासाठी ट्रे आणले. त्याच्यानंतर याच्यात चारा टाकला का वायाला जात नाही, खाली पडत नाही, व्यवस्थित खात्यात, खराब होत नाही. पाण्याला पाठीमागे ट्रे केले, जेणेकरून पाणी खराब होऊ नये हाईट वरती. हे सर्व गोष्टी केल्या. त्यावेळेस आर्थिकची बाजूची अडचण आली, पण हळूहळू हळू कसं तरी केलं. देवाच्या कृपेने आज बरं चाललंय. बरं, आता तुम्ही सांगितलं शेळ्यांना खर्च केलेला रक्कम सांगितली, पण शेळ्या प्लस तुमच्या ह्या शेडची म्हणजे सुरुवात पूर्ण रक्कम किती होती? की जे आपले प्रेक्षक पाहत आहेत त्यांचे प्रश्न असतात की सुरुवात ह्यांनी किती पैशापासून केली बाबा, एक मिनिमम आमच्याकडे एवढं बजेट असते. सर, याचं प्लॅनिंग माझं आधी मी 3 ते 4 वर्षापूर्वी हा शेड हळूहळू टप्प्याटप्प्यात केला. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. सुरुवातीला मी खाली गट केला. 5-6 महिन्यानंतर मी त्याचे कॉलम केले घरासारखे, म्हणजे टप्प्याटप्प्याने काम केलेलं. हो, त्याच्यामुळे तुम्हाला ती रक्कम वन टाइम तुमची गेलेली नाही. हो, पण तरी पण शेवट टॅली मारली. गट, हे साईडचा वॉल कंपाऊंड, कॉलम, पत्रे, हे 5.5 लाख खर्च आलता शेळ्या आणण्याच्या आधी. त्यानंतर 1 लाख रुपये गेले हे सर्व रूम बनवण्यासाठी, जाळी, हे ट्रे, पाणी पिण्याचं हे सर्व. 5.5 आणि ते 1 लाख 6.5 आणि या 2 ते 3 लाखाच्या या बकऱ्या आणल्या होत्या 10. एवढं इथपर्यंत रक्कम सुरुवातीपासून गुंतवणूक केली. त्यानंतर हळूहळू चालू झालं. आता शेड करत असताना शेडची रचना अशा पद्धतीने पाहिजे. आता हे शेड तर तुम्ही सुरुवातीला गांडूळ खताचं केलं होतं, पण बिटल शेळ्यांना किंवा शेळी पालनामध्ये आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये टोलेजंग असे फार्म आहेत आणि तिथं भरपूर असा खर्च केलेला असतोय शेळ्यांसाठी. तुम्ही कप्पे तशा पद्धतीने केलेले आहेत, पण तुम्हाला असं नाही का वाटलं की आपण या व्यतिरिक्त अजून ह्याला थोडा जोड म्हणजे असं जास्त खर्च करायला पाहिजे किंवा हे माझा खर्च जास्त झाला, असं नाही का वाटलं कधी? वाटलं, पण ते टप्प्याटप्प्याने गेल्यामुळे जास्त वन टाइम गेले नाही, त्यामुळे वाटला नाही जास्त. म्हणजे सुरुवातीला तुम्ही खर्च केलं, आधी कॉलम केले, नंतर वॉल कंपाऊंड केलं, नंतर शेळ्या आणल्यानंतर ह्या रूम केल्या. त्यामुळे एकटी गेले नाही, मुळे जास्त नाही वाटले, पण रुपये फार गेले त्याच्यामधून. सर, परत एक सांगतो, आता आमची रानात वस्ती, इथं जवळ घर नाही, त्यामुळे मला 8 फुटाची हाईट देऊन वॉल कंपाऊंड करावं लागलं. तर खाण्यासाठी मी आधी सुरुवातीला त्यांना असं जमिनीवर टाकून पाहिलं, 30% पोटात जायचं, 70% खराब व्हायचं. त्यामुळे हा करणं, पैसे असो किंवा नसो, हा खर्च करण्याचे. ट्रेन नसते केले तरी चालत होतं, पण 30-70% चारा खराब व्हायला. पाणी पिण्यासाठी बकेट ठेवल्या सुरुवातीला. त्या बकेट मध्ये निम्म पाणी पिलं की अर्ध्याच्या मध्ये त्या लेंड्या टाकायच्या. त्याचा वास आला का पाणी पित नसत, त्यामुळे पाण्याचं बी करावं लागलं. म्हणजे जी गोष्ट करणं ती पैसे असो किंवा नसो, ही करणंच आहे आपल्याला. म्हणजे जे शेळी पालनामध्ये महत्वाची गरज लागते, जी की करणंच आहे. गव्हाण आसन, तुमची पाण्याची स्वच्छता आसन, ह्या गोष्टी तुमच्याकडे जर उपलब्ध असल्या तर शेळी पालनामध्ये शेळी पालकाने काम करायला पाहिजे. बाकीचं शेडचं ह्याचं ते चालूच असतं. बर सर, आता आपण सगळी तुमची शेळी पालन विषयी माहिती पाहतोय. आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला शेळ्या आणल्या, ज्या 10-12 ज्या शेळ्या आणल्या, बरं, शेळ्या येण्यासाठी बिटलची शेळी किती महिन्यामध्ये पिल्लांना जन्म देते? सुरुवातीला सर आपण आणतो किती वयाची याच्या अवलंबून आहे. मी आणल्या तेव्हा ती 11 ते 12 महिन्याची वय असं त्यांनी पुढल्या पार्टीने सांगून दिल्या होत्या. त्यानंतर 1 महिना मी इथं सांभाळल्या. त्यानंतर हळूहळू त्यांनी त्यांचे हे केल्यानंतर बोकड सोडलं की त्या लागल्यानंतर काही फेलही गेल्या, काही लागल्या, सक्सेस बी झाल्या, काही फेलही गेल्या. तर त्यानंतर 5-6 प्युअर म्हणजे लागल्या, सक्सेस झाल्या. 5-6 नंतर दुसऱ्या टप्प्यात 15 दिवसानंतर परत वाप टाकतात त्या, नंतर त्या लागल्या. म्हणजे अशा आपण यादीवरती हिशोब करतो मोबाईल वरती की शेळी पालन केलं, इतक्या शेळ्या आणि इतकं प्रॉफिट आणि 2 बकरे देणार, मग टॅली मारायच्या असल्या गोष्टी काही नाहीत. आपण शेळी लावली तर 100% लागणच, हा गॅरंटी नाही. बरोबर आहे, ते नशीब असतं. किंवा मग 15 दिवसानंतर परत वाप टाकली, परत लावायची, त्यावेळेस सक्सेस होईल. किंवा प्रारब्धात नसेल तर त्यावेळेसही लागत नाही. बरोबर आहे, असं असतं ते. त्यामुळं जसं जुळन तसं चालतंय. पण किती महिन्याच्या नंतर ही बिटल शेळी येते? जसं आपली गावरान शेळी सांगतात शेतकरी 14 महिन्यात 2दा येते, तसं ह्याचं कसं आहे का? तसंच नाही सर, एकदा 6 महिन्या लागली की 6 महिन्यानंतर ही विती, वेल्यानंतर ताबडतोब लागत नाही. थोडा मध्ये गॅप जातो. मग 14 ते 15 महिन्यामध्ये
दोनदा येऊ शकते. म्हणजे आपल्या गावरांसारखंच आहे. हो, आपण कसे धरतो हा. 6 महिन्याला शिडी येते, हा म्हणजे 12 महिन्यात दोनदा येते धरतो हा, आपण हा. टॅली मारताना. हा. हे असल्या काही गोष्टी खऱ्या नाहीत. बर बर असं असतं. बर. आता आणि सुरुवातीला तुम्ही ज्या सांगितलं, बोलता बोलता सांगितलं की सुरुवातीला ज्या शेळ्या आणल्यात त्या सगळ्या लावल्या होत्या, पण त्यातल्या काही सगळ्या लागल्या नाही. हो, तर आपल्या सुरुवातीला ज्या शेळ्या लागल्या त्या शेळ्यापासून आपल्याला किती बिटलची शेळी किती पिल्लांना जन्म देते? सरासरी सर 80 ते 90% हा. बिट्टल ही शेळी सुरुवातीला एकच पिल्लू देते. सुरुवातीला पहिल्या त्याची जर असेल तर. हो, बर. सेकंड टाइमला जेव्हा 2 नंबरला ती दुसऱ्या त्याला येईल, तेव्हा आपल्या नशिबाने असन तर 2 देऊ शकते. सरासरी 70-80% एकच पिल्लू देते ती. एकच पण पिल्लू. वजनदार देते. 2, 2.5-3 महिन्यामध्ये 25-30 किलोचा आपण चांगला जपता असेल तर त्याचं पिल्लू होतं. बर. आता जे शेळी आलेली जे होणारं पिल्लू आहे, त्या पिल्लांना किती दिवस आपल्या ह्या शेळीचं आईचं दूध द्यायला पाहिजे समजा सुरुवातीला? त्याला आपण सरासरी आपण समज दुधाचा काय वापर करीत नाही. हा. जेवढं बी शेळीला दूध येईल तेवढं आपण पिल्ल्यालाच वापरतो, हा. जेणेकरून त्याची तब्येत चांगली असावी. 1.5-2 महिने दूध पाजित होत, मग थोडा पाला, थोडा शेवरी घासाचा पाला खायला लागलं हा. की मग ते खातं काही पितं काही मग नंतर आपण खायला रेग्युलर लागलं की प्यायला सोडायचंच नाही. बर. असं. आणि जे होणारे पिल्ले आहेत, त्यांना ज्यावेळेस तुम्ही खाद्य सुरू करता तर सुरुवातीचं खाद्य कोणतं दिलं पाहिजे? सुरुवातीला आपण ज्यावेळेस दूध तोडतो आणि पहिलं खाद्य द्यायचं असतं, ते खाद्य कुठलं दिलं पाहिजे की त्यांनी त्या पिल्लांना त्रास होणार नाही? हो, हा पहिला मुद्दा आहे. त्याला देताना आपण सुरुवातीला थोडे गहू, थोडी भरडलेली मका, बर, आणि थोडी पेंट, जेणेकरून त्याला खाल्ल्याच्या नंतर त्यावर काही परिणाम होऊ नये, फुगू नये, त्यानंतर त्याला जुलाब लागू नये. यामुळं शेळीला आपण जर 200 ग्राम देत असतो रोज, तर त्याला आपले 10-20 ग्राम देऊन पाहायचं. सक्सेस झालं 2-3 दिवसात वाढून जसं वय वाढन तसं खोराकही वाढायचा. बर, चालतं.